नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण रक्षाबंधन निमित्त हलवाई स्टाईल स्वीट बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात। मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, साखर 1 वाटी, पनीर पावशर घेतलेलं आहे। पॅनमध्ये मी दूध ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण ते उकळून घेऊयात दूध अगोदर। ज्यावेळेस दुधाची प्रोसेस आपल्याला करायचं असतं ना, दूध आटवायचं असतं, त्याच्या वेळेस हे असं पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामुळे दूध पटकन आटलं जातं आणि ही सर्व प्रोसेस आपण मंद गॅसवरती करणार आहोत। दुधाला एक उकळी आली की नंतर मग ते आपण हळूहळू उकळून घेऊयात। हे पहा, दूध छान उकळलेलं आहे। आता हे दूध आपण मंद गॅसवरती जवळजवळ अर्ध करणार आहोत। हे दूध उकळून आपण अर्ध होईल एवढा साठवून घेणार आहोत आपण दूध। मंद गॅसवरती साई अशी दुधाला साई येते ना, त्यावेळेस ती सुद्धा साईने अशी मोडून घेतलेली आहे। हे पहा, दूध आपण अर्ध्यापर्यंत असं आटवून घेतलेलं आहे। आता हे जे पनीर आहे आपण धुवून कुस करून घेऊयात। हे पनीर असं आपण हातानेच कुस करून घ्यायचं, मिक्सरला लावायचं नाही, कारण मिक्सरला जर लावलं ना ते एकदम बारीक होईल। आपल्याला टेक्स्चर याचं रवाळ असं टेक्स्चर पाहिजे, त्याच्यासाठी हे हातानेच कुस करायचं। पाय असं ही रेसिपी एकदम झटपट होती, पहा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते। हे पहा, पनीर आपण सर्व कुस करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये टाकून घेऊयात। पनीर दुधामध्ये मिक्स करून घेऊयात आणि ही सर्व प्रोसेस अगदी मंद गॅसवरती करायची, कारण फुल गॅस जर केला तर हे दूध लगेच करपतं आणि मग सगळं करपट असं कलाकंद होतं। पहा हे सर्व, आणि दुधाचा वास पण करपट येतो, त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तरी चालेल, मंद गॅसवरती सर्व प्रोसेस करायची। पनीर छान याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आपण 1 लिटर दुधासाठी 1 वाटी साखर घेणार आहोत आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। ज्यावेळेस आपण साखर याच्यामध्ये टाकू ना, तेव्हा हे मिश्रण पुन्हा पातळ होईल आणि आपण पुन्हा घट्ट होईपर्यंत याला मंद गॅसवर हलवून घेऊयात। साखर सर्व विरघळलेली आहे, याच्यामध्ये आपण मिल्क मेड टाकून येणार आहोत, कारण आपण ज्यावेळेस हलवाई स्टाईल स्वीट करत असतो ना, त्याच्यामध्ये हे आणि त्याच्यामुळं जे आपण स्वीट करतो त्याला टेस्ट सुद्धा खूप छान येते। पहा, त्याच्यामुळे मिल्क मेड तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका। हे मिश्रण जास्त ड्राय होऊन द्यायचं नाही, ओलसर असतानाच थापायचं, त्याच्यामुळे मग सुट्ट होत नाही ते थापताना, नंतर वड्या काढताना त्या तुटत नाहीत। अजून थोडंसं हे पातळ आहे, तर थोडं आपण शिजून घेऊया आणि घट्ट होईपर्यंत परतून घेऊ। मिश्रण छान असं घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता मी गॅस बंद करत आहे, कारण हे पूर्ण आपण जर ओलसरपणा त्याचा घालवला ना तर वड्या एकदम मोकळ्या होतील, त्याच्यामुळे मी गॅस बंद करत आहे। ताटामध्ये मिश्रण काढून घेते। आता मिश्रण हे आपल्याला वड्या पाडायच्या ना, तर अशा चौकोनीच त्याचं हे करूयात, थापून घेऊ। मिश्रण आपण थापून घेतलेलं आहे। आता आपण हे सुकण्यासाठी ठेवणार आहोत आणि नंतर याच्या मग आपण वड्या पाडूयात। हे पहा,
हे मिश्रण आता छान आपलं सेट झालेलं आहे. आता आपण वड्या पाडून घेऊयात. तुम्ही सुद्धा असं कलाकंद घरच्या घरी बनवा, खूप छान होतोय पहा. खास रक्षाबंधनसाठी. हे पहा मिश्रण छान आपलं सेट झालेलं आहे आणि वड्या सुद्धा आपण ओलसर असतानाच त्याच्यावरती पाडून घेतलेल्या आहेत ह्या वड्या. आता काढून घेऊयात बरं. घरच्या घरी आपण हलवाई स्टाईल असं आपलं कलाकंद तयार केलेला आहे. हलवाई स्टाईल कलाकंद तयार झालेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.